सुखाची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी विठ्ठल बरवा माधव म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर अगर देवीवर बापर कुमादेवीवर विठ्ठल बरवा बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण काळ सारावा चिंतने एकांतवासे गंगा स्नाने देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काल सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार नसावी वासर निद्रा बहु भाषण युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार नसावी वासर निद्रा बहु भाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावयात ये उपाय लाभाचे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे युग आहार नेम इंद्रियाची सार नसावी वासर निद्रा बहु भाषण युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार नसावी वासर निद्रा बहु भाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा
येईल आघवा तुका म्हणे आनंद देहा समर्पी जय देवा फार काही न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त युक्त नेम इंद्रिय शिखर नसावी वाज निद्राबहू भाष युक्त आहार विहार युक्त विहार इंद्रियाची सार नसावी वास निद्रा बहु भाषण विठोबार कुमार विठोबार कुमारी मार कुमाई विठोबार कुमारी मार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार काळ सारा चिंतन काळ सारा चिंतन काळ सारा चिंतन काळ सारा काळ सारा एकांत वासी गंगा स्नाने एकांत वासी गंगा स्नाने एकांत वासी गंगा स्नाने एकांत वासी गंगा देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजन देवाच्या प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा प्रदक्षिणा
तुळशीचा प्रदक्षिणा तुळशीचा युक्त आरबियार युक्त आरबियार प्रदक्षिणा तुळशीचा प्रदक्षिणा तुळशीचा युक्त युक्त इंद्रियासी सार नेम इंद्रियासी सार नेम इंद्रियासी नेम इंद्रियासी नसावी 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 बसर निद्रा बहु बचन नसावे निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण निद्रा बहु निद्रा बहु निद्रा भाषण निद्रा बहु भाषण निद्रा निद्रा बहु निद्रा 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 निद्रा
चिंतने एकांतवासी गंगा स्नानी देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडे देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण देह समर्पिजे देवा
भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण विठ्ठल 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 अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे नेनामे चुके जन्मव्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा विठ्ठल 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 काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण सेवेकरता निवडलेला अभंग हा महान भगवत भक्त विश्ववंद्य अनंत कल्याण मूर्ती विश्वोद्धारक श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा गोड अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी मार्गदर्शन किंबहुना उपदेश करत असताना त्यांना उपदेश केलेला आहे की ज्यांच्या जीवनामध्ये अवघा आनंद प्राप्त करून घेण्याची बळकट इच्छा आहे आणि तशा पद्धतीने ते प्रयत्नशील आहेत अशांना अवघा आनंद होण्याचे उपाय या अभंगातून तुकोबराय सांगतात. विठ्ठल 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 विश्वमाऊली भगवान ज्ञानोबराय वैराग्यराग्र श्री जगद्गुरु श्री तुकोबराय शांती ब्रह्मनाथ महाराज प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज वारकरी संप्रदायातील सकल संत मांद्याळी आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा यांच्या अपार अलौकिक अहेतुकी दयेमुळे कृपेमुळे प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम उत्सव कोणत्या निमित्ताने चालू आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे. श्री संत श्रेष्ठ शांतीब्रह्मश्रीनाथांचे सद्गुरुदेव भगवान असणारे जनार्दन स्वामी महाराजांचं पुण्यस्मरण सोहळा आणि त्याच्यामध्ये यावर्षी योगायोगाने जगद्गुरु तुकोबराय सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव हे सुद्धा आपल्या पत्रिकेमध्ये निमित्त टाकलेलं आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव चालतो दरवर्षी आपला हा आदरणीय गुरुवर्य अण्णांच्या मार्गदर्शनाने आणि परमपूज्य परमश्रद्धेय श्री मोठे महाराजांच्या आणि वैराग्याचे प्रत्यक्ष मूर्तिमंत पुतळे म्हणजे जयराम बाबा यांच्या आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम उत्सव याही वर्षी अगदी थाटामाटामध्ये चालू आहे. मला वाटतं दरवर्षीपेक्षा यावर्षी जरा आगळं वेगळं नियोजन आहे. एक जणाने मला सांगितलं होतं महाराज, ते म्हटले फक्त आपण तसं वातावरण करावं लागतं, वातावरण होतं आहे बरोबर आणि तसं मला वाटतंय जसं पाहिजे तसं वातावरण यावर्षी आपण सर्वांनी ते केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या पत्रिकेमध्ये एक तपपूर्ती सोहळा असाही उल्लेख केलेला आहे. खरं म्हणजे आपला सप्ताह म्हणजे 12 वर्षापासूनच प्रारंभ झालेला आहे असं काही नाही, अगोदरपासूनही तो चालू आहे. पण काही कारणास्तव मधल्या काळामध्ये बंद झाला असेल आणि तिथपासून जो पुढे प्रारंभ झालेला आहे तर प्रारंभ होऊन या वर्षी आपल्या सप्ताहाला 12 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून एक तपपूर्ती सोहळा. नाहीतर आमची सगळी ही मंडळी म्हणतील एवढं मोठं जुनं गाव आहे आणि याला आताशी 12 वर्ष होत आहेत म्हणजे किती मागं हे गाव अजून. पण हे गाव जुनं आहे, जसं तसं परमार्थही या गावाचा जुना आहे. 12वं वर्ष या सप्ताहाचं आहे म्हणजे केवळ 12 वर्षापासून हा उत्सव नाही आहे, पण यावर्षी पुनर्जीवित करून अशा प्रकारचा हा सप्ताह उभारलेला याला यावर्षी 12 वर्ष पूर्ण होत आहेत. अर्थातच एक तपपूर्ती सोहळा या निमित्ताने जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याचं पारायण दरवर्षी मला वाटतं आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करत होतो. यावर्षी एक आगळं वेगळं महाराजांनी नियोजन केलेलं आहे, समस्त ग्रामस्थ मंडळीने नियोजन केलेलं आहे. यावर्षी जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याचं पारायण
आणि त्यानिमित्ताने यावर्षी आमची सर्व ही महाराज मंडळी गुरुबंधू मंडळी यावर्षी विशेष उपस्थिती त्यांची आपल्याला पाहायला सापडते. मला वाटतं आता एकाएकाचे जर नावं घ्यायला लागलोत तर मलाही वेळ पुरणार नाही, तुम्हालाही तशी काही अपेक्षा नाही की मी नाव घेतलं पाहिजे आणि मी नाव घेतल्याच्या नंतर तुमची इथं ओळख होईल, असंही काही नाही. सूर्याचा प्रकाश असा असतो, सूर्याची ओळख करून देण्यासाठी काजव्याची गरज काय आहे. तशा पद्धतीने आपण सूर्यस्थानी आहात आणि मी काजव्याच्या ठिकाणी आहे. तुमची ओळख करून देण्याकरता विष्णू जगताप लागत नाही, पण मला वाटतंय 3 शब्दामध्ये तरी आपला परिचय मी करून दिला पाहिजे. माझ्या दृष्टीने मला वाटतंय आपण या ठिकाणी सर्व गुरुबंधू मंडळी श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र पैठण आपण सर्वजण उपस्थित आहोत. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या मुखातून आपण दररोजचं हे पारायण ऐकतो, चाली वगैरे ऐकतो, ते आमचे राजू महाराज काटे. पण अजून 2 जण दिसत नाहीत, 2-3 जण. हा कृष्ण महाराज आहेत अजून दुसरे 2 जण दिसत नाही, येऊन गेले का येणं जाणं करतात. अशी बाकीची सगळी मंडळी. आणि मला जोडीदार ऋषिकेश महाराज इकडे असल्यामुळं मला थोडं धैर्य येण्याची शक्यता आहे, नाहीतर खरं तर माझं धैर्य गेलेलं आहे. तुम्हाला सर्वांना पाहून आणि मला विशेष म्हणजे पत्रिका पाहून मला वाटलं होतं यावर्षी तरी महाराजांनी सगळी यादी पाहिल्याच्या नंतर तारीख द्यायच्या वेळेस मला माहिती नव्हतं कोणते कोणते शव आहेत म्हणून. पण जेव्हा पत्रिका पाहिली मी, त्या पत्रिका पाहिल्याच्या नंतर मला वाटलं कोरडे बाबाने मला एवढं वर्ष तरी कमी करायला पाहिजे होतं, कारण सर्व मोठेच येतं याच्यामध्ये. शरीराने, ज्ञानाने, वयाने सगळ्याच गोष्टीचा विचार जर केला तर मीच लहान आहे त्याच्यामध्ये. म्हणून एवढं वर्ष तरी कमीत कमी केलं असतं तरी काही अडचण आली नसती महाराज. मी काही तसं काही, मी खूप समाधानी आहे. विठ्ठल विठ्ठल. पण आता पंचायत अशी झाली, नाव टाकल्यामुळे यावाच लागलं. आणि येऊन पुन्हा काही नुसतं जेवणा करता नाही इथं उभं राहावं लागलं. पण इथं उभं राहिल्याच्या नंतर पुन्हा काहीतरी बोलावंच लागतं आणि ते हे व्यवस्थित बोललं पाहिजे. तसं तर प्रवासामध्ये कुंदन महाराजांना मी गायन करू दिलं नाही महाराज. आम्ही हरिपाठ घेतला, ते सगळं गायन मी केलं. त्यांना म्हटलं तुम्हाला कधी ऐकायला मिळणार आहे माझं तुमचं आम्ही नेहमी ऐकतो. बरं तुम्हाला प्रत्यक्ष नाही ऐकलं तरी आम्ही तुम्हाला यूट्यूबवरती ऐकू शकतो, मोबाईलवरती ऐकू शकतो, पण माझं गायन तुम्ही कधी ऐकायचे. म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही शांत राहता, मी जे म्हणेन माझ्या मागे तुम्ही म्हणायचं विठ्ठल विठ्ठल. आपल्या सर्वांच्या थोर मंडळीच्या उपस्थितीमध्ये अभंग मोठा आहे, वेळ कमी आहे. त्यानिमित्ताने या अभंगाचं मला जसं भावार्थ सांगता येईल, तुमच्या दडपणाने मला जो काही भाव निर्माण होईल तशा पद्धतीने मी चिंतन करण्याचा प्रयत्न करेल. या अभंगातून आपण बोलून गेलोत. जगद्गुरु तुकोबराय अशा साधकाला उपदेश करतात ज्याला अवघा आनंद प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे. केवळ इच्छाच नाही, तो अवघा आनंद प्राप्त व्हावा म्हणून तो प्रयत्नशील आहे. अशा प्रकारचा जो साधक आहे, किंबहुना जे लोक आहेत, अशांना जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून उपदेश करतात आणि शेवटी म्हणतात, मी जसं सांगितलेलं आहे तशा पद्धतीने तू जर वाटचाल चालू केली तर होईल आघवा आनंद. तुला आघवा आनंद जो प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे तो तुला प्राप्त होईल. या जगामध्ये आपण जर वर्गवारी जर केली तर या जगामध्ये एक असा वर्ग आहे ज्यांच्या जीवनामध्ये अवघा आनंद प्राप्तही आहे आणि इतरांना देण्यामध्ये ते समर्थ येतं. हा संत महात्म्यांचा वर्ग आहे. दुसरा वर्ग या जगामध्ये असा आहे ज्याच्या जीवनामध्ये अवघा आनंद प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे केवळ, पण प्रयत्न करत नाही. आणि तिसरा वर्ग याच जगामध्ये असा आहे ज्याला अवघा आनंद प्राप्त करून घेण्याची इच्छाही आहे आणि तशा पद्धतीने तो प्रयत्नशीलही आहे. 3 वर्ग आहेत. पहिला वर्ग आहे संत महात्म्यांचा, दुसरा वर्ग आहे तुमचा आमचा संसारिकाचा आणि तिसरा वर्ग आहे साधकांचा, जिज्ञासूचा वर्ग आहे. पहिला वर्ग आहे संत महात्म्यांचा ज्यांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्तही आहे आणि दुसऱ्यालाही आनंद प्राप्त करून देण्यामध्ये ते समर्थ येतं. तुकोबरायांच्या जीवनचरित्रामध्ये गोड प्रसंग येतो. गुरुवारी वैकुंठवासी बाबा खूप गोड प्रसंग सांगायचे. प्रसंग असा आहे, तुकोबराय एके दिवशी सकाळच्या वेळेला गळ्यामध्ये विणा घातलेला आहे, हातामध्ये चिपळ्या येतात, श्री विठ्ठल भजन करीत, रामकृष्ण हरी भजन करीत निघालेले आहेत. पण देहू गावातून जात असताना जगद्गुरु तुकोबराय
दर दिवशी जसे दिसत होते लोकांना, आजच्या दिवशी मात्र काही वेगळे दिसू लागलेले आहेत. वेगळे पण काय दिसू लागलेलं आहे तुकोबरायांचं आजचं? तुकोबराय चालत असताना त्या देहू गावातून काहीतरी खात आहेत असं लोकांना वाटलं. लोकांना आश्चर्य वाटलं. वेदाचा तो अर्थ आम्हासीचं ठावा म्हणणारे तुकोबराय चालत असताना खाऊ नये हा नियम तुकोबरायांना माहिती नाही का? मग तुकोबराय जर चालत आहेत आणि खात आहेत काहीतरी, काय खात असले पाहिजे? लोकांना कुतूहल निर्माण झालं. एखादा मनुष्य जेव्हा वेगळी कृती करतो जगामध्ये, तेव्हा त्याचं आश्चर्य लोकांना वाटतं. एखादा कधीच जर तंबाखू वगैरे खात नसेल आणि त्याने जर खाण्याचा प्रयत्न केला तर लोक म्हणतात आज कसं काय असा बदल झाला. किंबहुना जो खाणारा आहे पण त्याने सोडून दिले, लोक म्हणतात आज असा बदल कसा झाला. म्हणजे नेहमीच्या सवयीपेक्षा वेगळं काहीतरी घडलं, वेगळी कृती घडली की आश्चर्य वाटण्याची शक्यता असते. तुकोबराय देहू गावातून चालत असताना काहीतरी खात आहेत. लोकांनी पाहिल्याच्या नंतर कुतूहल निर्माण झालं, काय खात असले पाहिजे महाराज. आणि चालत असताना म्हणून काही लोकांनी धाडस केलं. जे प्रेमाचे लोक होते, प्रेमाचेच लोक धाडस करत असतात बोलण्याचं. बाहेरच्या लोकांना काय घेणं देणं, कसं काय असं ना. आज देवराम बाबांनी खूप गोड सेवा केली महाराज. ते म्हटले लोक फक्त कामापुरता उपयोग करतात. म्हटले हिंगत आहेत, फक्त हुंगतेत त्यांचा शब्द येतो. हुंगलं की लगेच सोडून देतात, पुन्हा दुसरीकडे हुंगत येतं. असे हुंगाहुंगे सुरूच म्हटले लोकांचे. लोकायला एका महाराजामध्ये समाधानच वाटत नाही, सारखी हुंगायची सवय लागलेली असते. देवराम बाबा म्हणजे चालतं बोलतं असं ते ब्रह्म खेळतं येते असं. आणि विनोदाचा बादशाह म्हणजे खरं त्यांना म्हणावं पण ते आपल्याला म्हणता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. काही लोकांनी, जवळच्या प्रेमी लोकांनी धाडस केलं बोलण्याचं. महाराज अहो तुम्ही चालत आहात, काहीतरी खातायत. हो म्हटले खातो मी. काय खाता तुम्ही नेमकं? तुकोबराय म्हटले खरं सांगू का, मी लाडू खातो म्हटले. लाडू खातो? हो लाडू खातो. अहो पण कोणते लाडू खाता तुम्ही नेमके? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, ह्या रे तरफडू नका तुम्ही, घ्या रे तरफडू. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तरफडू, घ्या रे नका तरफडू. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे आनंदाचे लाडू, म्हणे खातो आनंदाचे लाडू, आनंदाचे लाडू, नका तरफडू, घ्या रे तुम्ही, नका तरफडू. नका तरफडू, घ्या रे तुकोबराय त्या लोकांना म्हणतात आम्ही लाडू खातोत म्हटले. मी काय खातो म्हटले? लाडू. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू, घ्या रे तुम्ही. या दोन्ही पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आपल्याला काय सांगतो? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आनंद प्राप्त आहे. नका चरफडू, घ्या रे तुम्ही, दुसऱ्याला देण्यामध्ये समर्थ येतं. विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय म्हणतात आम्ही आनंदाचे लाडू खातो. खरं म्हणजे लोकांना असं वाटलं होतं सुरुवातीला, लाडू खातायत म्हणजे नेमके कशाचे खातायत? बुंदीचे खातायत, गऱ्याचे खातायत, कशाचे लाडूचे? सध्या हल्लीच्या काळामध्ये तर एवढे प्रकार आहेत, मला वाटतंय ताटामध्ये बसणार नाहीत एवढे प्रकार त्या लाडूचे येतं. आणि फारच जर श्रीमंत असेल तर काजू बदामाचे लाडू येतं, त्याच्याही पेक्षा पुढचे लाडू काजू बदामाचे लाडू. पण तुकोबराय काजू बदामाचे लाडू खात नाहीत. गुरुवारी वैकुंठवासी बाबा म्हणायचे काजू बदामाचे लाडू महाराज लोकांना सोडून तुकोबरायकडे कसे जातील? तुकोबरायकडे कसे जातील? काजू बदामाचे लाडू हे महाराज लोकांकडे येतं. महाराज तुकोबरायांनी कधी आयुष्यामध्ये काजू बदाम खाल्ले का नाही काय माहिती, पण आनंदाचे लाडू खाल्ल्याशिवाय राहिले नाही. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आनंद प्राप्त आहे. नका चरफडू, घ्या रे तुम्ही, दुसऱ्याला देण्यामध्ये समर्थ आहेत.
सेवितो हा रस वाटितो अनिका सेवितो हा रस वाटितो अनिका रस वाटितो सेवितो हा रस वाटितो अनिका अरे हो नकारान यारे हो नकारान भरी यारे हो नकारान भरी सेवितो हा रस वाटितो अनिका सेवितो वाटितो अनिका सेवितो रस वाटितो अनिका सेवितो रस वाटितो अनिका यारे हो नकारान भरी यारे हो नकारान भरी यारे हो नकारान भरी विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान यारे हो नकारान भरी यारे हो नकारान भरी यारे हो नकारान भरी विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती या अशा चाली वैकुंठवासी माधव बाबा कोण सुकाळी विठ्ठल विठ्ठल सेवितो हा रस प्राप्त आहे आनंद वाटितो अनेका दुसऱ्याला वाटण्यामध्ये समर्थ आहे. सेवितो हा रस वाटितो अनेका घ्या रे हो नका रान भरी. जीवनामध्ये आनंद प्राप्त आहे आणि दुसऱ्याला वितरण करण्याचं सामर्थ्य आहे असं संतांचा वर्ग आहे. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती प्राप्त आहे. रेघाला भक्ती पंथी जगा देत दुसऱ्याला देण्यामध्ये समर्थ आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला जो काही अनुभव प्राप्त झालेला आहे तो इतरांनाही व्हावा ही उदात्त भावना जर कोणत्या संप्रदायामध्ये असेल तर तो संप्रदाय फक्त वारकरी संप्रदाय आहे. आम्हाला जो आनंद प्राप्त झाला तो सर्व जगाला प्राप्त झाला पाहिजे याच्याकरता ज्ञानोबराय तुकोबराय हे अंतकरण लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. एक वर्ग जगामध्ये असा आहे आपण पाहत होतो स्वतःला आनंद प्राप्त आहे आणि दुसऱ्यालाही देण्यामध्ये समर्थ आहे हा संतांचा वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे अवघा आनंद प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे फक्त प्रयत्न करत नाही. केवळ इच्छा आहे प्रयत्न करत नाही. आणि असं जर असेल तर नियम असा आहे साधन केल्याशिवाय साध्याची प्राप्ती होत नाही. आम्हाला जर पैठणला जायचं असेल तर गाडीमध्ये बसावं लागेल किंवा पायाने तरी आम्हाला चालावं लागेल मार्गस्थ व्हावं लागेल. केवळ आम्हाला पैठणला जायचं इथं बसल्या बसल्या म्हणून चालणार नाही. आम्हाला अवघा आनंद प्राप्त करून घ्यायचा जर असेल तर तशा पद्धतीने आम्हाला प्रयत्नही करणं गरजेचं आहे. पण तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव तुम्हा आम्हाला आनंदाची अपेक्षा आहे. कोण या जगामध्ये असा की त्याला आनंद नकोय म्हणून. एखादी वेळेस लोक देव नको म्हणतील पण सुख समाधान आनंद हे पर्यायवाची जे शब्द आहेत तर आनंद आम्हाला नको असा जगातला एकही जीव म्हणणार नाही. सर्वांना आनंद अपेक्षित आहे. आम्हाला आनंद पाहिजे अवघा आनंद पाहिजे पण त्या आनंदासाठी आम्हाला प्रयत्न नको आहेत. केवळ आम्हाला आनंदाची इच्छा आहे प्रयत्न करत नाहीत. आणि ज्ञानोबराय तुकोबराय म्हणतात की प्रयत्न जर करत नसाल तर तुम्हाला तो अवघा आनंद प्राप्त होणार नाही. दिधल्या वाचुनी फळप्राप्ती कैची. ज्ञानोबरायांनी नाथरायांनी आपल्याला सोपं उदाहरण दिलं. जगद्गुरू तुकोबराय म्हणतात आपल्याला जर शेतामधून फार मोठं धान्य यावं जर असं वाटत असेल अपेक्षा असेल तर कमीत कमी आपण एक तरी दाना शेतामध्ये रोवला पाहिजे पेरला पाहिजे. मग नंतर आपल्याला कंसाच्या रूपाने ते सर्व प्राप्त होईल. तुकोबराय म्हणतात एका बीजा केला नास मग भोगिले कणीस. जगद्गुरू तुकोबराय तर याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतात की आपण जर बीज शेतामध्ये पेरलं तर गाड्याची गाड्या आपल्याला ते पोतेची पोते ते आपल्याला शेत बीज परत देईल आपल्याला. महाराज काय प्रमाण बेज पेरिले शेती मग गाड्यावरी वाहती. कोणी सांगितलं? वा वा. विठ्ठल 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 विठ्ठल. हे मराठवाड्याचं वैभव महाराज.
म्हणजे याच्यात मराठवाड्याच्या पलीकडचं जर कोणी असेल, महाराज तुम्ही काही तसा गैरसमज करू नका घेऊ. तसा गैरसमज. आदरणीय वैकुंठवासी श्रीगुरु बाजीराव बाबा म्हणायचे, गुरुवारी बाबा म्हणायचे, मराठवाड्यातला माणूस कोणत्याही कोपऱ्यात बसू देत, प्रमाण दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. शेतामध्ये आपण बीज पेरल्याच्या नंतर गाड्यावरती आपण आणतो. पूर्वीच्या काळामध्ये आणत होतो का नाही गाड्यावरती, बैलगाडीवरती ते पोतेचे पोते आणत होतो आपण. आता बैलच कमी झाले म्हणून गाड्या काय आपण वढायचे काय आता, म्हणून ट्रॅक्टरने वगैरे आणतात ते आता पोतेचे पोते. पण ते धान्य आम्हाला प्राप्त होण्याकरता त्या शेतामध्ये आम्हाला अगोदर पेरणी तर करावं लागेल, बीज तर पेरावं लागेल त्याच्यामध्ये. ते जर केलं नाही आम्ही तर आम्हाला धान्याची प्राप्ती होणार नाही. शेतामध्ये बीज पेरणं हे साधन आहे, धान्य हे साध्य आहे. धान्यरूपी साध्याची आम्हाला प्राप्ती करायची जर असेल तर बीजरूपी साधन आम्हाला शेतामध्ये करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आम्हाला साध्याची प्राप्ती होणार नाही. याच्याकरता ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या बहुतेक 3ऱ्या अध्यायामध्ये काही उदाहरण दिलेले आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, एका व्यक्तीला नदीच्या पैल तीराला जायचं आहे. नदीला पूर आलेला आहे, पाणी आहे भरपूर, पोहून पलीकडं जाता येत नाही, स्वतःच्या हाताने पोहून पलीकडे जाता येत नाही. अशा वेळेला पलीकडे जाण्याची तर इच्छा आहे, मग अशा व्यक्तीने काय करायचं? साधा सरळ उपाय आहे. आपण पंढरपूरला गेलोत, कल्पना करा. पुंडलिकरायांच्या मंदिरासमोर आपण आहोत, पलीकडे आपल्याला गीता मंदिरामध्ये जायचं आहे. गीता मंदिरामध्ये जायचं आहे, आपण पोहून पलीकडे जाऊ शकत नाहीत, मग कसं जायचं दादा? नावेने जायचं, नावेमध्ये बसायचं, पलीकडे जायचं. किती सोपा उपाय. हे नाव म्हणजे पलीकडे जाण्याचं साधन आहे, पलीकडचं तीर हे साध्य आहे. पलीकडच्या तीररूपी साध्यावरती पोहोचण्याकरता नावरूपी साधनाची आम्हाला आवश्यकता आहे, त्याच्याशिवाय आम्ही पलीकडे जाऊ शकत नाही. ज्ञानोबारायांनी वर्णन केलेलं आहे, पलीकडे जाण्याची तर इच्छा करतो पण नावेत बसत नाही. पलीकडे जाईल का तो? जाणार नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, सांगे पैल तीरा जावे, ऐसे व्यसन का जेथ पावे, तेथ नावे ते त्यजावे घडे किवी. तेथ नावेचा त्याग करून चालेल का? चालणार नाही. नावेचा आश्रय करावा लागेल, नावेमध्ये बसावं लागेल, तेव्हा आपण पहिलं तीराला जाऊ. त्याच्या पुढचं उदाहरण देत असताना ज्ञानोबारायांनी दिलेलं आहे, ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैशेनी पाकू न कीजे, की सिद्धूही न सेविजे केवी सांगे. ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलं, आपल्याला भूक लागली आणि भूक आपल्याला शांत करायची, तृप्ती आपल्याला पाहिजे. भूक लागलेली भूक आपल्याला शांत करायची जर असेल तर त्याच्याकरता काय करावं लागेल? जेवण करावं लागेल. ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैशेनी पाकू न कीजे. स्वयंपाक करायला पाहिजे का नाही? ज्ञानोबाराय म्हणतात, आपल्याला जर पोट भरायचं जर असेल तर स्वयंपाक करायला पाहिजे. बरं, एखाद्याला स्वयंपाक करण्याचा आळस असेल किंबहुना येत नसेल तर त्याला आयतं जर ताट दिलं तर त्याने आयतं तरी खायला पाहिजे का नाही? पण स्वयंपाकही करायना आणि आयतं दिलेलं ताटही खात नाही आणि तृप्तीची इच्छा करतो, त्याला तृप्ती प्राप्त होणार नाही. ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैशेनी पाकू न कीजे, की सिद्धूही न सेविजे किवी सांगे. एकतर आयतं ताट आलेलं खायला पाहिजे, पोट भरेल, नाहीतर करून तरी खायला पाहिजे. दोन्ही गोष्टी. आता मला वाटतं हे 2 ज्ञानोबारायांना का सुचले असते? 2 एकच. तृप्ती तर आम्हाला एकच आहे ना, मग तृप्ती जर एकच जर आम्हाला प्राप्त जर असेल तर मग करून खाण्याचा कुटाणा, आयत्या ताटाचं हे 2 शब्द करण्याचा प्रयोग करण्याचं काय गरज आहे? मला असं वाटतंय, सहज इथं सुचलाय भाव म्हणून सांगतो. मला वाटतंय एक ब्रह्मचार्य करता असेल आणि एक गृहस्थी करता असेल. सिद्धू ही न केवी सेविजे केवी सांगे, हे गृहस्थी करताय. गृहस्थी लोकांना आयतं ताट येतं का नाही? आयतं. तुम्ही भाग्यवान आहेत महाराज, तेवढ्या बाबतीमध्ये भाग्यवान येतं. तुम्हाला पाहिजे तेव्हा घरातली लक्ष्मी ताट देऊ शकते. आम्हाला भूक लागली तर आम्हाला कोण देणार? दिलं तर तुम्हीच फक्त, नाहीतर कोण देणार आहे? तेही वेळी अवेळी कधीही मिळू शकतं. पण अगदी वेळेवर आणि मनाला वाटेल तेव्हा ताटाची प्राप्ती कोणाला होऊ शकते? गृहस्थीला होऊ शकते. तुम्हाला ते घरातली लक्ष्मी जर चांगली असेल तर. विठ्ठल विठ्ठल. आणि कैशेनी पाकू न कीजे, ब्रह्मचर्य करताय. तुला तृप्तीची इच्छा आहे, स्वयंपाक कर बाबा, तू कर. नाहीतर हे ब्रह्मचार्याने स्वयंपाक शिकून घेतला पाहिजे आपण. तुम्ही तर तिथं चांगला स्वयंपाक करतात डोंगरावरती, अतिशय उत्कृष्ट. म्हणून काही तर आमच्यासारखे तुमच्या दर्शनाला किंवा तुकोबरायांच्याही दर्शनाला येतात का नाहीत, पण ते प्रसाद कसा लागतो त्याच्याकरताच येण्याचा प्रयत्न करतात तिथे. ही सगळी साधक मंडळी डोंगरावरती राहणारे
सगळी असा गोड स्वयंपाक करतात तिथं, तोही पुन्हा बिना कांदा लसणाचा. हे वैशिष्ट्य आहे तिथलचं. नाहीतर कांदा लसूण टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही कमी जास्त जरी झालं तरी ते चव देतं, पण बिना कांदा लसणाचा स्वयंपाक करणं खूप अवघड असतं. या लक्ष्मीबाईला विचारा, ते म्हणतात बिना कांदा लसणाचा स्वयंपाक म्हटलं की हातच मोडून जातो आमचा. हात मोडला जातो, हाताने करता येत नाही तो स्वयंपाक, खूप अवघड असतं. एकतर स्वयंपाक करून खायला पाहिजे, तृप्ती जर पाहिजे असेल तर, नाहीतर सिद्ध असणारा स्वयंपाक तरी खायला पाहिजे, तेव्हा आमचं पोट भरेल. हे दोन्हीही जर जेवण करत नसेल तर त्याचं पोट भरणार नाही. ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैशिनी पाकू न कीजे, की सिद्धूही न शिविजे केवी सांगे. याचा मुद्दा असा आहे, तात्पर्य असा आहे, आम्हाला साध्याची प्राप्ती अर्थातच आम्हाला अवघा आनंद प्राप्त करून घ्यायचा जर असेल तर तत्निहित साधन आम्हाला करणं गरजेचं आहे. आम्ही जर साधन करत नसो तर आम्हाला साध्याची अवघा आनंद कधीही हा प्राप्त होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हा तुमचा आमचा वर्ग आहे. आम्हाला साध्या अवघा आनंद रूपी साध्य आम्हाला पाहिजे, पण आम्ही साधन करत नाहीत. गुरुवर्य परमपूज्य परमश्रद्धेय मारुतीबाबा पाठामध्ये सांगत असतात, एका विद्यार्थ्याला ज्ञानेश्वरी पाठांतर करण्याची इच्छा झाली आणि ज्ञानेश्वरी पाठांतर करण्याची इच्छा झाली म्हणून ज्ञानेश्वरी घेतली. ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये आजन वृक्षाच्या झाडाखाली बसला, अशी मांडीवरती ज्ञानेश्वरी ठेवली आणि झोपाच काढीत बसला. इच्छा आहे ज्ञानेश्वरी पाठ करण्याची, पण पाठ करत नाही, झोपा काढतो. बाबा म्हणत असतात, त्याला कधी ज्ञानेश्वरी पाठ होईल सांगा ना. ज्ञानेश्वरी पाठ होण्याकरता त्याला ती घोकणपट्टी करावं लागेल. ती कशी करावं लागते ह्या सगळ्या मंडळीला विचारा. त्याच्याकरता मला वाटतंय पाठांतर एवढा अवघड विषय, व्याकरण विषय परवडला, वेदांत परवडला, पण पाठांतर असं पिळून घेतोय महाराज. विठ्ठल विठ्ठल. कल्पना करा की आपल्याला कधीतरी एखादा अभंग पाठ करावा लागतो किंवा एखादे चरण जोडाजोडी करावं लागते, तर एवढं केलेलंही ते विसरतं. इथं आल्याच्या नंतर केलेलं सुद्धा विसरतं. पण ही सगळी मंडळी गाथा ज्ञानेश्वरी याचं पाठांतर करून परीक्षा देणारी ही मंडळी आहेत, अधिकारी सगळी मंडळी येतं. म्हणून आम्हाला साध्य प्राप्तीची अवघा आनंद प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे, पण आम्ही प्रयत्न तसे करत नाहीत. हा तुमचा आमचा सामान्याचा वर्ग आहे. आणि तिसरा वर्ग साधकाचा असा आहे, ज्याच्या जीवनामध्ये अवघा आनंद प्राप्त करून घेण्याची बळकट इच्छाही आहे आणि तसे प्रयत्नही तो करतो. खूप इच्छा आहे म्हणून तर जो भेटेल त्याला विचारतो, तो मला तो देव भेटेल का? अवघा आनंद म्हणजे काय? देवच, बोधच. म्हणून जो भेटेल त्याला तो सारखं विचारत राहतो, सांगा मला भेटीला की पंढरीनाथा, भेटीला की पंढरीनाथा, भेटीला की पंढरीनाथा, भेटीला की पंढरीनाथा, लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा, व्यथा कधी कृपा करी दिने, कधी कृपा करी दिने, जीवा लागले तळमळ व्यथा, जीवा लागले तळमळ व्यथा, व्यथा कधी कृपा करीसी नेणे, कधी कृपा करीसी नेणे, कायमी उद्धार पावे, कायमी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, कायमी कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा, ऐसे तुम्ही सांगा,
नाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी अवघा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी त्याची खूप इच्छा असते, बळकट इच्छा असते. कायमे उद्धार पावेन पुसावेसे हेची वाटे. सारखं विचारत राहतो, मला तो देव कधी भेटेल, मला तो अवघा आनंद कधी भेटेल. आणि केवळ इच्छाच अंतकरणामध्ये ठेवत नाही, प्रयत्नही तसे करतो. काय देह घालू करून परमार्थ पथगामी झालेला तो साधक, अवघा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी निघालेला साधक, इच्छाही आहे प्रयत्नही आहेत. अशा प्रकारचा जो साधक आहे खूप प्रयत्न करतो, पण अवघा आनंद त्याला प्राप्त झालेला नाही. अशा वेळेला निराश होण्याच्या अगोदर जगद्गुरू तुकोबरायसारख्या संत महात्म्यांची भेट होते. महाराजांची भेट झाल्याच्या नंतर महाराजांना विचारलो, महाराज अनेक साधनं केले जीवनामध्ये, माणसाने संताजवळ तरी खरं खरं बोललं पाहिजे, नाहीतर काही काही खोटं बोलतात. मोठे महात्मे भेटल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्यासमोर सुद्धा खोटं बोलण्याचा प्रयत्न करतात, पण खोटं नाही बोललं पाहिजे. मोठी व्यक्ती, मोठे महात्मे, संत महात्मे भेटल्याच्या नंतर आपल्या अंतकरणातली प्रामाणिकपणाची भावना त्यांच्यासमोर मांडली पाहिजे, त्याच्यातून मार्ग निघतो काहीतरी. तो प्रामाणिक साधक असल्यामुळे महाराजांना सांगितलं, महाराज अनेक साधनं केलेत. कशा करता केलेत? अवघा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी खूप साधनं केलेत. झाला का? नाही झाला म्हटले. काय केलं पाहिजे सांगा तुम्ही. तर तो अवघा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, तेव्हा तो अवघा आनंद प्राप्त होईल, याचे अनेक उपाय जगद्गुरू तुकोबरायांनी सांगितलेले आहेत. त्यातीलच काही 4-5 साधनाचा विचार, उपायांचा विचार जगद्गुरू तुकोबराय आज सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. काळ सारभाते बोला. काळ एकांतवासी गंगाचान, एकांतवासी गंगाचान, एकांतवासी गंगाचान, एकांतवासी गंगाचान, एकांतवासी गंगाचान. देवाच्या पूजन, देवाच्या पूजन, देवाच्या पूजन, देवाच्या पूजन, देवाच्या पूजन, देवाच्या पूजन. प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्ताहार विहार, युक्ताहार अवघा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी जगद्गुरू तुकोबराय त्या साधकाला मार्गदर्शन करतात, उपाय सांगतात, साधनं सांगतात. जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, तुला जर अवघा आनंद प्राप्त करून घ्यायचा जर असेल तर तू जीवनामध्ये आतापर्यंत काय साधना केली, कोणते जपानुष्ठान केलं, तपानुष्ठान केलं, मला काही माहिती नाही, पण तुला साधा सोपा उपाय मी सांगतो. तुकोबराय म्हणतात, अवघा आनंद प्राप्त करून घ्यायचा जर असेल तर काळ सारावा चिंतने. चिंतनामध्ये काळ सारला पाहिजे, अर्थात व्यतीत केला पाहिजे. काळ शब्दाचा अर्थ होतो आयुष्य, आणि सारावा म्हणजे व्यतीत करणं. पण कुठं व्यतीत करायचं? चिंतने. चिंतनामध्ये काळ व्यतीत करायचा. का व्यतीत करायचा? कारण चिंतनामध्ये काळ व्यतीत करावा लागतो, असा काळ व्यतीत होत असतो, नाहीतरी आपलं आयुष्य जाणार आहे. नामदेवराय म्हणतात, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महासुहिताचा घोर वहा, म्हणून ध्यानी रहा श्रीहरीच्या चिंतनामध्ये रत रहा. काळ हे जाणार आहे, आयुष्य जाणार आहे, आयुष्य जात आहे पहा. नामदेवरायांचे गोड शब्द आहेत. म्हणजे नामदेवराय म्हणतात, आपल्याला आयुष्य जात आहे, तो त्या आयुष्याकडं पाहत राहा, असा त्याचा अर्थ नाही. म्हणजे जाणारं आयुष्य तू बघतच राहा असं नाही.
कसं चाललेलं आहे कसं नाही, कुठं चाललेलं आहे कुठं नाही, हे बघायचं म्हणजे काय करायचं, हे बघायचं म्हणजे पाहायचं म्हणजे काळात आपलं जे आयुष्य चाललेलं आहे हे पाहणं म्हणजे बघणं म्हणजे सावधान होणं आहे. सावध व्हा, आपलं आयुष्य जाणारं आहे म्हणून तुम्ही आता सावध व्हा आणि श्रीहरीच्या चिंतनामध्ये आपली प्रवृत्ती ठेवा. म्हणून काळ सारावा चिंतने, म्हणजे भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये काळ सारायचा. आपल्याकडे काळाची गणना करत असताना खूप मोठं चिंतन येते काळाच्या संबंधाने. पण कोणता चांगला काळ आहे कोणता वाईट काळ आहे ते आपल्या क्रियेवरती अवलंबून असतो. खरं म्हणजे काळ कोणता वाईटही नाही आणि काळ कोणता चांगलाही नाही. आपण त्या काळामध्ये काय करतो हे महत्त्वाचं आहे. नाहीतर कधी कधी आम्ही जर एखाद्या काळामध्ये जर वाईट कृत्य जर करू लागलो तर तो काळसुद्धा आमच्याकरता कसा होतो, वाईट होतो. एखाद्या काळामध्ये आम्ही चांगली कामं करू लागलो तर तो काळसुद्धा आम्हाला चांगला राहतो. याचा अर्थ असा आहे त्या काळामध्ये आम्ही काय करतो हे महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येक काळामध्ये तुकोबरायांचं असं म्हणणं आहे की तो काळ हा व्यतीत करत असताना, आयुष्य व्यतीत करत असताना चिंतनामध्ये तो व्यतीत केलं पाहिजे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, 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 सकळ मंगळ मंगळाची, सकळ मंगळ मंगळाची, सकल मंगल मंगलाचे, सकल मंगल मंगलाचे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, 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 सकळ मंगळ मंगळाचे, सकळ मंगळ मंगळाचे, सकळ मंगळ मंगळाचे, सकळ मंगळ मंगळाचे. काळ सारावा चिंतने, आणि तो काळ जर आपण चिंतनामध्ये सारला तर तुकोबराय म्हणतात तोच काळ धन्य आहे. बाकीचा जो काळ आहे तो कसा आहे आम्हाला माहिती नाही, पण ज्या काळामध्ये आम्ही नामचिंतन केलं तो काळ कसा आहे, धन्य काळ आहे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे. चिंतनामध्ये जो व्यतीत होतो काळ, म्हणून तो काळ काय आहे, खऱ्या अर्थाने तो धन्य आहे. म्हणून तुकोबराय आपल्याला आग्रह करतात की काळ सारावा चिंतने, कारण तो काळ धन्य आहे. विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या जीवनचरित्रामध्ये असं वर्णन आहे, जो जो दिवस उगला तो तो ज्ञानदेवे सफल केला. ज्ञानोबरायांनी प्रत्येक दिवस हा सफल केला. सफल केला म्हणजे काय केलं, त्या दिवसामध्ये फार मोठी कमाई करून ठेवली, पैशाची असं नाही, कमाईच केली पण नामचिंतनाची कमाई केली. त्या दिवसामध्ये जो दिवस उजडला त्या संपूर्ण दिवसामध्ये नामचिंतन केलं, ही सफलता आहे जीवनामध्ये. नामचिंतन केलं आणि म्हणूनच मला वाटतंय त्या महात्म्यांचा आज काय होतोय, समाधी सोहळा होतोय. मला वाटतंय जनार्दन स्वामी महाराजांचा जसा पुण्यतिथी सोहळा तसा आजचा योगायोगाचा दिवस म्हणजे सोपान काकाचा समाधी सोहळा. विठ्ठल विठ्ठल मला वाटतं या सगळ्या संत मंडळीने जर प्रत्येक दिवस जर सफल केला नसता तर त्यांचे समाधी सोहळे आज झाले नसते. तुमचे आमचे समाधी सोहळे का होत नाही? तुम्हाला वाटत नाही का, मला आपल्याला वाटत नाही का आपला व्हावं म्हणून? मला तर वाटतं व्हावं म्हणून माझा, पण होणार नाही आपला. का होणार नाही? अरे समाधी सोहळा होण्याकरता तेवढ्या उंचीपर्यंत ती साधना गेली पाहिजे. प्रत्येक दिवस उजडल्याला तो सफल केला पाहिजे. आम्हाला दिवस कधी उजडतो हेच माहिती होत नाही तर सफल कसा होईल तो? विठ्ठल.
ज्ञानोबरायांच्या संबंधाने, निवृत्तीनाथांच्या संबंधाने, सोपन काकाच्या संबंधाने, नाथराय, जगद्गुरु तुकोबराय ही सगळी मंडळी जो जो दिवस उगला तो तो ज्ञानदेवे सफल केला. सफल होतो त्यांचा दिवस, नामचिंतनामध्ये व्यतीत होतो. म्हणून काळ सारावा चिंतने. आपल्याला अवघा आनंद प्राप्त करून घ्यायचा जर असेल तर पहिलं साधन जगद्गुरु तुकोबराय सांगतायत की तुला काळ हा चिंतनामध्ये व्यतीत करावा लागेल, घालावा लागेल. म्हटले पण नामचिंतनामध्ये काळ व्यतीत घालणं आणि समाधानाचं, अवघा आनंद प्राप्त होण्याचं काय कारण आहे? कारण आहे ना, म्हटले सदा नाम घोष करो हरी कथा, तेने सदा चित्त समाधान. आम्हाला तो अवघा आनंद प्राप्त होईल म्हणून नेहमी आपण काळ चिंतनामध्ये व्यतीत केला पाहिजे. तुकोबराय म्हणतात काळ सारावा चिंतने. चिंतन शब्द आहे, त्याच्यामध्ये आपण नेहमी चिंतन करता नामघोष, नामस्मरण आणि चिंतन असे वेगवेगळे शब्द प्रयोग करत असतो. नामघोष आपल्या इकडे सगळ्यांनी मिळून मोठ्याने जो केला जातो त्याला काय म्हणतात? नामघोष. लोक म्हणतात ना काय नामघोष चालू आहे म्हणतात, तेवढ्याने मोठ्याने लोक नामघोष करतात वारकरी मंडळी. जगद्गुरु तुकोबरायांचा नामघोष, नाथांचा नामघोष, ज्ञानोबरायांचा नामघोष किती मोठमोठ्याने जो केला जातो त्याला म्हणतात नामघोष. पण आपल्याला इथं सर्वांना मिळून नाही, या अधिकाराचा जो साधक आहे, ज्याला अवघा आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे, अशा साधकाला बोलत असताना तुकोबरायांची भाषा आहे. म्हणून काळ सारावा चिंतने. आणि ते चिंतन करत असताना एकांतवासी, एकांतवासामध्ये चिंतन करायचं. लोकांतामध्ये का करायचं नाही तर त्याचं कारण असं आहे, जेव्हा मनुष्य एकांतामध्ये कोणतीही साधना करतो त्यावेळेस त्या साधनेविषयी एकांतामध्ये विश्वास राहतो, श्रद्धा राहते. लोकांतामध्ये साधन जेव्हा आपण करतो त्यावेळेस त्या साधनाविषयी एवढी श्रद्धा राहत नाही माणसाची. काय असेल काय माहिती, प्रकृती दोष म्हणा. पण जेव्हा मनुष्य कुठेतरी एखादा साधना करतो, अजूनही तुम्ही बघा, जेव्हा एकटा मनुष्य परिक्रमा करतो नर्मदा मैयाची तेव्हा त्याच्या अंतःकरणातला भाव वेगळा असतो. आणि सामुदायिक जेव्हा परिक्रमा करतो तेव्हा काहीतरी वेगळा भाव असतो. जेव्हा डोंगरावर कोणीच नसतं, एकटंच असतं मनुष्य, साधक एकटा असतो, तेव्हा कशी भावना होते. फक्त जगद्गुरु तुकोबरायचं आठवतात, बाकी काहीच आठवत नाहीत. आणि एकांतामध्येही जर आपण बरेच जण आलोत तर मग तिथं खऱ्या अर्थाने साधनेचा तो वलय किंबहुना ती श्रद्धा, ते प्रेम, ती भावना ती तशा पद्धतीने तेवढ्या पद्धतीने राहत नाही. म्हणून एकांतवासामध्ये हे नामचिंतन केलं पाहिजे माणसाने. एकांतवासामध्ये देवाविषयीची श्रद्धा बळकट होते. म्हणून आपल्या साधू संतांनी एकांतवासाला किती महत्त्व दिले. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत. नाही बरोबर आहे. हा, ब्रह्मी ब्रह्मरस शेवू सदा. आम्ही एकांतवासामध्ये साधना करणार. तुकोबरायांना विचारलं महाराज एकांतवासाचे काय फायदे येत? तुकोबराय म्हणतात एकांतवासामध्ये कोणाचे गुणदोष मनामध्ये येत नाहीत. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. सुखे रुचे एकांताचा वास, येणे 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 सुखे रुचे, 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 येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुणदोष अंगायेत, नाही गुणदोष अंगायेत, नाही गुणदोष, नाही गुणदोष अंगायेत, येणे सुखे रुचे, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे, येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुणदोष अंगायेत, नाही गुणदोष अंगायेत, नाही गुणदोष, नाही गुणदोष
दोषांगा येत नाही गुण दोष नाही गुण दोषांगा येत सुखे रुचे रुचे एकांता बसले सुखे रुचे सुखे रुचे एकांता विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात आम्हाला एकांतवास का आवडतो. याचं महत्त्वाचं कारण आहे येणे सुखे रुचे आम्हा एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत. एकांतवासामध्ये कोणाविषयी दोषही आणि कोणाविषयी गुणही अंगामध्ये येत नाहीत, मनामध्ये येत नाहीत. हा अमुक असा हा अमुक तसा हे केव्हा येतं एखादा जरी जोडीदार असेल तेव्हा. म्हणून साधना करत असताना आपल्या पूर्वसुरींनी आपल्याला सांगून दिले की साधना करत असताना साधन कालामध्ये तरी त्या साधकाने एकांतवासामध्ये राहिलं पाहिजे. दोघं जण आले की मराठवाडी भाषेमध्ये सांगू का उचापात्या सुरूच झाल्या म्हणायचं. दोघं जण आले की काहीतरी सुरूच होतंय. म्हणून एकटं जेव्हा राहतंय तेव्हा नीट साधना करतंय. म्हणून एकट्या अवस्थेमध्ये एकांतवासामध्ये साधकांनी ती साधना करायची. याच्याकरता तुकोबाराय म्हणतात नाही गुणदोष अंगा येत. एकांतवासामध्ये कोणाविषयी दोष कोणाविषयी गुण अंतकरणामध्ये येत नाही. आणि या एकांतवासाकरता संत महात्मे देवाकडे सुद्धा प्रार्थना करतात महाराज. या एकांतवासाकरता तुकोबारायांना म्हणावं लागतं एकांताचे सुख दे मज देवा. देवा मला दुसरं नको, लोकांतामध्ये तर नकोच, मला एकांताचं सुख दे, मला एकट्याला ठेव देवा साधना करण्याकरता. तुकोबारायांचे गोड अभंग आहे. वाळून या जन सांडी मज दुरी करीशील हरी ऐसे कधी. त्याच्यातलं तिसरं चरण आहे. तुकोबाराय म्हणतात नावडती जीवा अनेक प्रकार आवडते फार एकांताची. तुकोबाराय म्हणतात आम्हाला जी आवड आहे ते एकांतवासाची आम्हाला आवड आहे. ती साधारण आवड नाही, फार आवड आहे. तुकोबारायांचं हे प्रमाण आणि ज्ञानोबारायांची ववी बहु एकांतावरी प्रीती जया जनपदी खंती बहु एकांतावरी प्रीती. जनपदावरती ते खंती धरतात अर्थात जनपदाचा त्याग करतात आणि एकांतवासाचा स्वीकार करतात. ते एकांतवास त्यांना खूप आवडतो. म्हणून त्या एकांतवासासाठी ते वाळून या जन सांडी मजदुरी हे शब्द येतं त्यांच्या एकांतवासासाठी. म्हणजे जगाच्या विपरीत अशा प्रकारचं संतांचं सगळं वागणं आहे. ज्या समाजाने आमचा स्वीकार करावा म्हणून आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करणारे मंडळी येतं. आमचे आज जर मोबाईल बघितले तर मला वाटतंय वाळून या जन सांडी मजदुरी हे म्हणण्याचा आम्हाला धाडससुद्धा होत नाही हे प्रमाण. कारण त्या मोबाईलमध्ये एवढे संपर्क आहेत महाराज. दुसऱ्याचं कशात सांगू, माझंच सांगतो. एक जण मला म्हटलं आपले गुरुबंधूच येतं, ते म्हटले महाराज तुमच्या मोबाईलमध्ये एवढे मोबाईल संपर्क कशाला लागते तुम्हाला. आता काय सांगावं कशाला लागत येतं. त्याच्यामध्ये पंक्तीचे वगैरे नंबर येतात, त्याला काय सांगू आता बाकीचे. पण कशाला लागत येत हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. वाळून या जन सांडी मजदुरी करशील हरी ऐशे कधी. तुकोबाराय देवाकडे प्रार्थना करतात लोकांनी माझा कधी त्याग केला पाहिजे आणि आम्ही लोकांनी आमचा स्वीकार कसा केला पाहिजे याच्याकरता प्रयत्नशील येतं. याच्याकरता आम्ही त्या पत्रिकेवरून सुद्धा देवादिकांचे संतादिकांचे फोटो कमी करून आमचे मोठे केले त्याच्यामध्ये. विठ्ठल विठ्ठल नाही कुठेतरी पण इथे तरी आमचा स्वीकार केला तर केला. येन केन प्रकारेनं मग ते बाबा म्हणत असतात कोणत्या तरी प्रकाराने का होईना समाजाने आमचा स्वीकार केला पाहिजे याच्याकरता प्रयत्नशील असणारे आम्ही. पण तुकोबाराय म्हणतात लोकांमध्ये काही उपयोग नाही म्हटले, लोकांचा त्यागच करावा लागतो. याची दुःखे या जनाचा कंटाळा दिसता ती डोळा नाना छंद दिसता ती डोळा नाना छंद दिसता ती डोळा नाना छंद. याची दुःखे या जनाचा कंटाळा दिसता ती डोळा नाना छंद दिसता ती डोळा नाना छंद दिसता ती डोळा नाना छंद. जनाचा संपर्क आम्ही केला की आमच्या जीवनामध्ये केवळ दुःखाचीच प्राप्ती होते. वेगवेगळ्या छंदाचे लोक जगामध्ये असल्यामुळे आमच्या वृत्तीला वेगवेगळे फाटे फुटतात.
म्हणून तुकोबराय म्हणतात नामचिंतन करायचं जर असेल तर एकांतवासामध्ये करावं लागेल. आपल्या सर्व साधू संतांनी मला वाटतं आपल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या इतिहासामध्ये सुद्धा जेव्हा पाठांतराचा विषय येतो तेव्हा गुरुवर्य परमपूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी बोधेबाबा डोंगराकडे बोट करायचे, तिकडं जाय म्हणून. अनेक ठिकाणं असतात. हल्लीच्या काळामध्ये तर अनेक ठिकाणं असे आहेत महाराज लोकांच्या प्रसिद्धीसाठी म्हणा किंवा त्या स्थानाचं महात्म्य वाढावं म्हणून पाठांतरावाले कोणी मिळतात का म्हणून असं म्हणणारे स्थान येतं. पण गुरुवारी बाबा म्हणायचे बुवा कुठेही थांबायचं नाही, पाठांतर करायचं ना, डोंगर गाठायचा त्याने. विठ्ठल 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 विठ्ठल. हे मलाच विचारलं होतं महाराज म्हणून सांगतो. मला एक जण बऱ्याच दिवसापासून म्हणतो तुमच्याकडे पाठांतरावाले कोणी आहेत का. म्हटलं त्यांना राव द्या ना डोंगरावर, गुरुवारी बाबांचा आदेश आहे, तुमच्याकडे येऊ कशाला त्याचं हे करायचं. पुन्हा डोंगरावरती साधकाने राहावं. पाठांतर म्हटलं की एकांतवासामध्ये. या एकांतवासाचे हे दोन प्रकार आहेत. एक एकांतातला एकांत आणि एक दुसरा लोकांतातला लोकांत. संत महात्मे जे एकांत भोगतात तो लोकांतातला एकांत त्यांच्या करता आहे, पण साधका करता एकांतातला एकांत गरजेचं आहे. म्हणून नामचिंतन करत असताना एकांतवासी. पुढचा शब्द आहे गंगा स्नाने. गंगेचं स्नान करायचं त्या साधकाने. कोणी म्हणेल ज्याला गंगा प्राप्त आहे, तीर्थ प्राप्त आहेत, त्याला स्नान करता येईल. आम्ही खेड्यापाड्यामध्ये राहणार आहेत, नामचिंतन करू, आम्ही एकांतवासामध्ये करू. पण आमच्याकडे जो एकांतवास आहे त्याच्या शेजारी कुठे गंगा वगैरे काही नदी वगैरे काही नाही. मग काय करायचं आम्हाला तर त्या पाण्याने स्नान करावं लागेल. आम्हाला घरी बसल्या आम्ही एकांत साधू शकतो, किंबहुना आम्ही घरीसुद्धा एकांतवासामध्ये बसून नामचिंतन करू शकतो. पण गंगा स्नान आमच्याच्याने होणार नाही. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बसल्या जाग्यावर कुठेही आपल्याला घरामध्ये गंगा स्नानाची फलश्रुती सांगितलेली आहे. म्हटले स्नान करतात तुम्ही कोणत्याही पाण्याने करा, फक्त स्नान करत असताना गंगेचे, यमुनेचे, चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी हे श्लोक म्हणायचं. मग योजनानाम शतैरपी, शतयोजन जरी असली गंगा माता तरी आपल्याला फल प्राप्त होईल. आणि दुसरं कारण आपल्याकडे ते स्नानाचे पात्र आहेत बघा. जुन्या काळामध्ये ते होते, ते आता हल्लीच्या काळामध्ये ते कमी झाले. ते तांब्याचं पात्र असायचं है ना, काय म्हणतात त्याला, घंगाळ. आपण केलंय त्याला. त्याचा मूळ शब्द आहे गंगाजल. पण ते गंगाजल म्हणण्याच्या भानगडीत आपण पडत नाही, त्याला घंगाळ करून टाकलं आपण सगळं. गुरुवारी संदीपान दादा 2-3 शब्द सांगत असतात या संबंधाने. ते म्हणत असतात मूळ शब्द खरा ब्राह्मण आहे, पण खेड्यातले लोक ब्राह्मण म्हणण्याच्या भानगडीत पडत नाहीत, सरळ सरळ ब्राह्मण म्हणतात. तसं गंगाजल म्हणण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही, घंगाळ. ते घंगाळ का होईना, पण त्या घंगाळामध्ये जर आपण स्नान केलं म्हणजे त्याच्यातून पाणी अंगावरती जर घेतलं तर आपल्याला गंगा स्नानाचं काय होतं, पुण्य प्राप्त होतं. म्हणून गंगा स्नाने, गंगेचं स्नान करणं हे उत्तम आहे. स्नानाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. गंगेचं स्नान उत्तम सांगितलं, तलावादिकांचं, विहिरीदिकांचं त्या मध्यम स्नान आहे. आणि घरामध्ये आपण जे पाणी वापरतो ते अधम स्नान आहे. म्हणून स्नान करत असताना गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. स्नान झाल्याच्या नंतर मग काय करायचं, देवपूजाच करायची. हल्लीच्या काळामध्ये देवपूजा खूप कमी झाली. कालच आमचे ते पंक्तीवाले म्हटले महाराज आमच्या गावामध्ये ख्रिश्चन लोक आले, 2-3 ओढून घेऊन गेले. ते म्हटले सध्याच्याला ख्रिश्चन धर्मामध्ये लोक, हिंदू धर्मातले लोक खूप प्रवृत्त होऊ लागलेले आहेत. पण मला वाटतंय ज्ञानोबराय आदी संत महात्म्यांनी किती गोड सांगितलं आपल्याला. स्वधर्माविषयी किती निष्ठा असली पाहिजे. श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात सुनिश्चितात. हे कुठे गेलेत हे शब्द, कुठे गेली ही निष्ठा. काय आम्हाला केवळ फक्त हास्यामजेवरतीच आमचं जीवन व्यतीत करायचंय का, काय करायचंय. ही निष्ठा प्राण गेला तरी बी बेहत्तर, पण आम्ही आमचा धर्म बदलणार नाहीत. ही एवढ्या लेकरापासून ते एवढ्या म्हाताऱ्या माणसापर्यंत वृत्ती पाहिजे ती. विठ्ठल विठ्ठल. आणि जेवढं आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला दिलेला आहे तेवढा कोणता धर्म देऊ शकत नाही महाराज. एवढा समृद्ध हा धर्म असताना लोक धर्म बदलतात. खूप वाईट खेदाची गोष्ट आहे. स्नान झाल्याच्या नंतर देवाची पूजा करायची. हल्लीच्या काळामध्ये बऱ्याच जणांनी देवपूजा वगैरे सोडून दिल्यात. तुळशी वृंदावन दारातले काढले. इकडे आले का नाही ते बरं आहे, चांगलं आहे. येऊ देऊ नका त्याला. वेशीच्या आतमध्ये आला की त्याचं मुंडकं सोडून टाका, त्याचं येऊ नका देऊ त्याला. आल्याच्या नंतर एक जर इथं जर निर्माण झालं तर ते सगळ्या गावाला नासून टाकीन. विठ्ठल विठ्ठल. देवाच्या पूजेने देवाची पूजा करायची. ज्ञानोबरायांचा काय गोड शब्द आहे बघा, पूजोनी देव पाहिजे. देवाची पूजा करायची. देवाला सगळे अलंकार वगैरे घालायचे आणि घातल्याच्या नंतर डोळे भरून देवाला पाहायचं. डोळे भरून या
पाहिनं तुझे रूप, गोड अशा प्रकारचं देवाकडे बघत राहायचं, देवाची पूजा करायची. आणि पूजा झाल्याच्या नंतर जे काही पाणी वगैरे उरतं ते तुळशी मातेला घालायचं. प्रदक्षिणा तुळशीच्या नंतर मग तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायच्या. रीतिरिवाजाप्रमाणे कोणी 3 घालतं, कोणी 5 घालतं, कोणी 7 घालतं. कल्पभेदाने विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या आईने सुद्धा, रुक्मिणी मातेने सुद्धा ज्या पिंपळाला ज्या 1.25 लक्ष प्रदक्षिणा घातल्या म्हणतात, कल्पभेदाने तुळशी मातेला 1.25 लक्ष प्रदक्षिणा घातल्याचा असा एक पुरावा आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रदक्षिणा तुळशी मातेला प्रदक्षिणा करायची, पाणी घालायचं आणि सर्व विधी आटोपल्याच्या नंतर मग सकाळपासून उठलेलं असतं मनुष्य. पोटामध्ये काय होते, भूक लागते. भूक लागल्याच्या नंतर मग त्या चिंतन करणाऱ्या साधकाने खायचं. पण त्याने किती खायचं, कसं करायचं, काय काय नियम येतं, त्याचे नियम जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. युक्त आर विहार, युक्त आर विहार, युक्त आर विहार. नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार. नसा विभासर, नसा विभासर, नसा विभासर, नसा विभासर. निद्रा बहु भाषण, निद्रा बहु भाषण, युक्त आर विहार, युक्त आर विहार. निद्रा बहु भाषण, निद्रा बहु भाषण, युक्त आर विहार, युक्त आर विहार, युक्त आर विहार, युक्त आर विहार. नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार. नसा विभासर, नसा विभासर. निद्रा बहु भाषण, निद्रा बहु भाषण, निद्रा बहु भाषण, निद्रा बहु भाषण. युक्त आर विहार, युक्त आर विहार, युक्त आर विहार. काळसारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने पदे आटोपल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात, भल्या पहाटे उठलेला आहे, नामचिंतनासाठी नामचिंतन करून करून आता पोटामध्ये भूक लागलेली असेल. पहाटे उठल्याच्या नंतर भूक लागते. मला वाटतं सध्याच्या काळामध्ये पहाटे उठून भजन करणारे आमच्या पैठणमध्ये मोठे महाराज आहेत. महाराज कोणी असो नसो सकाळी उठायचं, विना घ्यायचं आणि लगेच सुरू करायचं भजन. विठ्ठल विठ्ठल. आम्हाला पहाटच माहीत नाही. पहाटे कडच किंबहुना पाठ. विठ्ठल विठ्ठल. बऱ्याच लोकांच्या भाग्याने कधीतरी ती पहाट पाहण्याचं भाग्य प्राप्त होतं. नाहीतर एरवी ती पहाट कधी निघून जाते हे लक्षात येत नाही. पहाटपासून उठल्याच्या नंतर खूप भूक लागण्याची शक्यता असते, सर्व साधना केलेली असते. मग तुकोबराय म्हणतात, मग भूक लागल्याच्या नंतर फार खाशील, पण तसं जमणार नाही, कारण अवघा आनंद प्राप्त करायचा ना. जर खाल्लं, मराठवाड्यामध्ये आपल्या भाषेमध्ये सांग कोदळूस तर जर खाल्लं तर असं झोपण. गुरुवारी बाबांनी एकदा आम्हाला महाराज झोपलेलं पाहिलं.
दुपारचे जेवण चांगले झालेले होते. बाबा आले ना आम्ही झोपलेलो होतो. बाबा म्हणले खायची सुमार नाही पुन्हा झोप येत. म्हणले काय म्हणले कच्चून खाल्लं की काय होते झोप येते माणसाला. म्हणून युक्त आहार थोडं खायचं, युक्त विहार थोडं चालायचं. पण हे कोणाकरता? हे साधका करता चाललेलं आहे. कोणी म्हणेल आम्हाला शेतामध्ये काम करायचे मरणाचे. हे गुरुवारी तात्या सांगत असतात युक्त आहार विहार हे वारकरी आणि शेतकरी वजा करू नये. हे विठ्ठल विठ्ठल गाथा भजन करायचंय, गाथा पारायण करायचंय, हरिपाठामध्ये नाचायचंय, उड्या मारायचं आणि युक्त आहार म्हणून कसं जमन? युक्त जर आहार जर झाला तर ह्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. पण ज्याला अवघा आनंद प्राप्त करून घ्यायचा बाकी काही काम नाही अशा करता अशा साधका करता मात्र युक्त आहार थोडं खाल्लं पाहिजे. आपल्याकडे आहाराची कल्पना मांडत असताना कोणता आहार घ्यावात, कसा घ्यावात, किती घ्यावात हे सगळं सविस्तर आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याकडं आहार हा फार महत्त्वाचा सांगितलेला आहे. कारण आपण जसा आहार घेऊ तशा पद्धतीने आपलं मन होतं, बुद्धी होते. म्हणून आहार महत्त्वाचा आहे. म्हणून पूर्वीचे लोक बाहेर खात नव्हते. बाहेर खात नव्हते म्हणजे घरातलंच खात होते. आणि बाहेर जरी निघाले तरी शिदोरी आपली बरोबर घेऊन जायचे. आता तुम्ही कोणी पाहिलं काय माहिती, पण आम्ही प्रत्यक्ष पाहिलं वैकुंठवासी श्रीगुरू घुले बाबांना, विठ्ठल बाबा घुले. जेव्हा बाबा आळंदीतून दशमीला प्रस्थान व्हायचे, पंढरपूरला जायचे वारीला, तेव्हा बाबाच्या पिशवीमध्ये 2 भाकरी बांधलेल्या असायच्या. आणि बाबा पाठामध्ये नेहमी सांगायचे आपली शिदोरी आपल्याबरोबर असं कुठेही सोडून खाता येते, नाहीतर दुसऱ्याच्या तोंडाकडे बघावं लागते. आपली शिदोरी आपल्याजवळ पाहिजे, घरचं खायला पाहिजे. अर्थात सात्विक आहार घ्यायला पाहिजे. भगवान परमात्मा म्हणतात आयु सत्व बल आरोग्य सुखप्रीती विवर्धन हा आहार घ्यायला पाहिजे. तो आहार घेत असताना कसा घ्यायचा? तर आपल्याकडे जेवण करत असताना कशा पद्धतीने जेवायला बसायचं, कसं बसायचं हे सगळं सांगितलेलं आहे आपल्याला. जेवण करत असताना अगोदर पंचांग धुवायचे आणि नंतर जेवण करायचं. पंचांग धुवायचे म्हणजे ब्राह्मणाचं पंचांग घ्यायचं आणि त्याला धुवायचं असं नाही. आपले स्वतःचे 5 अंग धुवायचे, 2 हात 2 पाय आणि मुख, त्याला पंचांग म्हणतात. हे 5 धुवायचे अगोदर आणि नंतर जेवण करण्याकरता बसायचं. त्याने पंचांग धुवून जेवण करण्याकरता बसायचं. आणि जेवण करत असताना खाली बसून खायचं. ते हल्लीच्या काळामध्ये तर आता खाली बसून जेवणाचा योग क्वचितच अशा प्रकारचा. आत्ता आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कार्तिकीच्या वेळस फडावरती कीर्तन झालं. ते महाराज मला आठवत नाहीत पण त्यांचं वाक्य मला आठवतं आहे. ते म्हटले पूर्वीच्या काळामध्ये जेवणारे बसत होते, वाढणारे फिरत होते. आता उलटं झालं म्हटले. आता वाढणारे जाग्यावर येतं, जेवणारे ताट तिकडे घेऊन जातात, त्याच्याकडे घेऊन जातात. किती बदल झाला. एखादंच लग्न आपल्याला असं सापडेल की त्याच्यामध्ये जेवणारे बसून जेवतायत, नाहीतर बहुतांश त्याने केलं म्हणून मलाही तसंच करायचं, त्याने केलं म्हणून मला तसंच करायचं. त्याला कोणतं जेवण म्हणतात? बफे जेवण म्हणतात त्याला. काय शब्द आहे काय माहिती. ते शब्दाचा अर्थही त्या कोणत्या व्याकरणाने कोणता धातू त्याला जोडून उभा राहून जेवण केलं जातं असं करावं काय माहिती. ते पण उभा राहून जेवण केलं जातं. ते पूर्वीच्या काळामध्ये बसून लोक जेवायचे. म्हणून आम्हाला सात्विक आहार घ्यायचा सांगितला, बसून घ्यायचा सांगितला. आणि बसून घेत असतानाही जरा मर्यादेमध्ये सांगितला. भोजन करावे परिमित, थोडं करायचं भोजन. युक्त आहार तुकोबाराय म्हणतात. भगवान परमात्म्याने गीतेमध्ये सांगत असताना, योगिक प्रक्रिया सांगत असताना युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, भगवान परमात्मा म्हणतात युक्त आहार, थोडा आहार घ्यायचा. जास्त जर आहार घेतला तर झोप येते आणि झोप आल्याच्या नंतर मग साधना होत नाही. आपले शेष दादा आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांना मी विचारलं होतं दादा तुम्ही एवढं कमीच जेवतात का म्हटले. कारण म्हटले स्वामीजी पण खूप कमी जेवायचे. त्यांनी स्वामीजींना पाहिलेलं आहे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री राम सुखदासजी महाराज त्यांना पाहिलेलं आहे. ते म्हटले स्वामीजीसुद्धा खूप कमी जेवायचे. का कमी जेवायचे? ते म्हणायचे कमी जेवल्याच्या नंतरच खऱ्या अर्थाने भजन चिंतन होतं. जास्त जेवल्याच्या नंतर आळस येतो. आणि हा तुमचा आमचाही अनुभव आहे. अजूनही बघा काही काही भागामध्ये, आपल्या पैठण भागामध्ये परिसरामध्ये 7 ते 9 कीर्तन आणि नंतर मग जेवण आहे. त्या 7 ते 9 कीर्तनामध्ये कोणी झोपलेलं सापडत नाही. मला वाटतं दुसऱ्याच्या कीर्तनामध्ये झोपत नाही.
भजन करावे परिमित. मला एक आवडलं महाराज, हे तुम्हाला त्यासाठी म्हणत होतो. आपलं भजन चालू झालं की यांनी टाळ्या चालू केल्या होत्या बरं का, पण मी ते बंद करून बोलायला चालू केलं. ते कशाकरता चालू केलं होतं, मला एवढं सांगायचं होतं, हे संधीचा फायदा चांगला घ्यालेत म्हणून. एवढ्या करता विठ्ठल विठ्ठल. युक्त आहार युक्त विहार, थोडं चालायचं. पुन्हा 2 गोष्टी नसल्या पाहिजे महाराज म्हणतात. नियम इंद्रियासी सार, हे चांगले नियम आहेत. पण नसावे बासर निद्रा बहुभाषण. बासर निद्रा नसावी. बासर शब्दाचा अर्थ होतो खूप. खूप झोप असू नये आणि खूप बोलणं सुद्धा असू नये महाराज म्हणतात. नसावी बासर निद्रा बहुभाषण नसावं. खूप बोललंही नाही पाहिजे आणि खूप झोपलंही नाही पाहिजे. नाहीतर काही काही एवढे झोपतात महाराज. ते आमचे गुरुबंधू पाठाचेच महाराज. पावसाळ्याच्या दिवसामध्ये वैष्णव सदनला दुपारचं मधुकरीचं जेवण झालं, ताट सरकून तसंच वळकटीवरती झोपले. ते झोपल्याच्या नंतर पाऊस आला. त्या वैष्णव सदनचे दार बघा तुम्ही अजूनही, त्या दारातून मध्ये पाणी येतंय थोडं. त्या मध्ये पाणी आलं, ते वळकटी खाली पाणी गेलं, वळकटी भिजली, कपडे भिजले, तरी उठायचा पत्ताच नाही. किती झोप आहे ही, अवघड झोप आहे का नाही. झोप असावी माणसाला, पण कामापुरती मर्यादित झोप असावी. अति झोप काही कामाची नाही. दोन्ही गोष्टी आता, अति जागरणही काही कामाचं नाही आणि अति झोपही काही काम. अति जागरण झालं तरी मेंदू काम करत नाही आणि अति झोप झाली तरी मेंदू काम करत नाही. काही काही झोपून बेजार येतं, काही काही जागून बेजार येतं. शक्यतो जागरणच जास्त सध्या हल्लीच्या काळामध्ये वाढलेलं आहे. सर्वांचंच वाढलेलं आहे महाराज. काही असं तरुणच जागरण करतात फार. काही काही लोक नेहमी असं म्हणतात, तरुण लोक मोबाईल जास्त बघतात. पण माझा अनुभव सांगतो, तरुण माणसं कमी बघत आहेत मोबाईल. हे लहान आलेले लेकरं म्हातारी माणसं जास्त बघत आहेत. काहीच काम नाही. त्या बारक्याला सारखं ते गेमवरच असतंय कधी बी. आणि ह्या म्हाताऱ्याला गेमचं काही घेणं देणं नाही. याचा गेम झालेलाच असतो पहिला. विठ्ठल विठ्ठल. नसावी बासर निद्रा. कसं आलं काय माहिती महाराज, जरा धाडसाने झालं. कधी माझ्याकडून असा शब्द येत नाही, मी माफी मागतो तुमची. पण म्हाताऱ्या माणसाची किवी आली मला, खरं म्हणून सांगतो. एवढं व्यस्त त्या मोबाईलमध्ये. देवाने म्हातारपण केलं आहे, आता सगळा अनुभव घेतलेला आहे, सगळ्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे. म्हातारपणामध्ये तरी माळ घेऊन नामचिंतन करावं ना. पण नाही, आता ते काय, ते मोबाईलचा प्रभाव म्हणा किंवा त्याची प्रवृत्ती तिकडं म्हणा, जे असेल ते. नसावी बासर निद्रा, खूप झोप असू नये आणि बहुभाषण नसावं. वेळ झालेली आहे आपल्या. पुढचा सरळ सरळ अर्थ सांगतो. खूप बोलू नये माणसाने. ज्ञानोबराय म्हणतात, अनंत वाचाळ बरळती बरळ. असं जर आपण बरळलो तर भगवान परमात्म्याची आपल्याला प्राप्ती होणार नाही. गुरुवारी वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले, गुरुवारी बाबा आम्हाला 3 शब्द नेहमी सांगायचे. बाबा म्हणायचे, बुवा 3 गोष्टी जपून वापरल्या पाहिजे. पहिली गोष्ट पाणी, दुसरी गोष्ट नाणी. नाणी म्हणजे पैसा. पाणी, नाणी आणि वाणी शब्द. पाणी जपून वापरलं पाहिजे. नाहीतर पाणी फुकटचं आहे म्हणून किती पाणी वापरलं ते आपल्याकडे पाणी सुटत आहे ना. काही काही लोक असेत महाराज, घरातलं पाणी भरणं झाल्याच्या नंतर नळ तसंच सुरू राहू देतात. सगळ्या रस्त्यावरती ते पाणी जाते. ते फुकट नाही ना पाणी, कुठेतरी त्याचा खर्च होतो, काहीतरी होतो. आपल्याला आवश्यक आहे तेवढं पाणी पुरेसं झाल्याच्या नंतर संपला विषय, बंद करून ठेवायचं. पाणी जपून वापरायचं माणसाने. म्हणून ते शासनाला सुद्धा बोर्ड लावावं लागतात, पाण्याचा वापर जपून करा. कारण आपण करत नाहीत म्हणून पाणी जपून वापरलं पाहिजे. पाणी, नाणी. नाणी म्हणजे पैसा. जुन्या काळामध्ये त्याला नाणं म्हणत होते, नाणी. पैशाचा वापर जपून करायला पाहिजे, योग्य करायला पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, असं करायला पाहिजे. नाहीतर पैसा आहे म्हणून काही करायचं, कुठेही तो खर्च करायचा, असं जमत नाही. खर्च जर करायचं जर असेल तर सत्कार्यासाठी करा ना, चांगल्या कामासाठी करा. तुमचं नाव निघेल, तुम्हाला पुण्य प्राप्त होईल, असं काहीतरी होईल. अशा पद्धतीने त्या पैशाचा चांगला वापर करायचा, योग्य वापर करायचा. आणि तिसरा प्रकार आहे वाणी. वाणीचा प्रयोग करत असताना सांभाळून केला पाहिजे, नाहीतर मग असं होतंय विठ्ठल. कधी कधी मनुष्य आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर एखादा शब्द चुकून जातो. पुन्हा एकदा त्या शब्दासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. वाणीचा वापर माणसाने नेहमी चांगल्या कामासाठी केला पाहिजे. देवाचं नामचिंतन करण्याकरता
चांगल्या गोष्टी करण्याकरता, मधुर बोलण्याकरता ज्ञानोबरांचे काय गोड शब्द आहेत बघा ना. तैसे साचा आणि मवाळ मितले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. मधुर बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे. म्हणून थोडं बोलावं, चांगलं बोलावं. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम चयत. विठ्ठल विठ्ठल आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण. अशा पद्धतीने नसावं, काही गोष्टी असाव्यात, पण त्याही कशा असाव्यात, काय असाव्यात. पण या सगळ्या गोष्टी करत असताना काळ सारावा चिंतने हे सूत्र विसरायचं नाही, कारण हे महत्वाचं आहे. म्हणून एवढं महत्वाचं आहे, किती महत्वाचं आहे. तुकोबराय म्हणतात सर्वात श्रेष्ठ धन असणार हे खऱ्या अर्थाने आमचं नामचिंतन आहे. अभंगाचं परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. भाव याजतन, भाव याजतन, भाव याजतन, भाव याजतन. हे उपाय लाभाचे, हे उपाय लाभाचे. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. हे उपाय लाभाचे, उपाय लाभाचे. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. परमार्थ महाधन. नामचिंतन हे सर्वात मोठं धन म्हणून सांगितलेले महाधन आहे. जोडी देवाचे चरण, भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देण्यामध्ये ते समर्थ आहे. गुरुवरे बाबांनी आज सकाळी तो अभंग घेतला होता. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. भगवान परमात्म्याचं नामचिंतन, कीर्तन, नामकीर्तन हे भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देणार आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, त्याने नारायण देईल भेटी. जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. भगवान परमात्म्याच्या संबंधाने प्राप्तीसाठी हे सगळे साधन जे आहेत वरील हे अतिशय चांगले आहेत. पण हे साधना करत असताना एखादा साधक जर घाबरू लागला, किंबहुना तो म्हणू लागला केवळ जर आम्ही नामचिंतन जर केलं तर आमच्या पोटापाण्याचं काय आहे, आम्ही सगळ्याकडं दुर्लक्ष केलं आणि नामचिंतन जर करू लागलो तर आमच्या पोटापाण्याचं, या देहाची जे चळणवळण आहे, या देहाचं कसं घडणार, काय होणार, देह कसा राहणार. तर याच्याविषयी जगद्गुरु तुकोबराय त्या साधकाला धीर देतात. आणि धीर दिल्याच्या नंतर हे सर्व साधनं तुझ्याकडून जर घडले तर अवघा आनंद कसा प्राप्त होईल याच्याविषयी जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या. देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा, समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा. भार काहीच न घ्यावा, भार काहीच न घ्यावा, भार काहीच न घ्यावा, भार काहीच न घ्यावा. होईल आगवा, होईल आगवा, होईल आगवा, होईल आगवा. तुका म्हणे
विठोबार रघुमाई बड़ो बार घुमाई दो बार घुमाई बड़ो बार घुमाई दो बार घुमाई दो बार घुमाई हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय दो बार घुमाई भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना तुकोबराय म्हणतात, देह समर्पिजे देवा. तो ज्याचं नामचिंतन करतोस त्याला तू देह समर्पित कर. देहाचं काय करायचंय काय नाही सगळा तो भार घेईल. आणि कर्तव्य कर्म करत असताना त्या कर्माचा अहंकार तो जीवावर तुझ्या स्वतःवरती घेऊ नको. भार काहीच न घ्यावा. आणि या वरील सर्व साधनांची तो नियमाने जर साधना केली, अनुष्ठान जर केलं तर मग होईल आघवा. तुका म्हणे आनंद. तुला ज्या अवघा आनंद प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे तुला तो अवघा आनंद तुला तो अवघा आनंद प्राप्त होईल. अशा पद्धतीने तुकोबराय त्या साधकाला सांगतात. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहुभाषण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानदेव जय ज्ञानेश्वर माऊली काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहुभाषण. जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून ज्या साधकाला अवघा आनंद प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे, तसे प्रयत्न आहेत, अशा साधकाला अवघा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचं प्रबल साधन म्हणजे नामचिंतन हे सांगतात. काळ सारावा चिंतने तेच मोठं परमार्थ महाधन असे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं साधन आहे. आणि कलियुगामध्ये त्याच साधनाच्या द्वारा भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. म्हणून काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण झालेली सेवा. भगवान पंढरीनाथाच्या चरणी विश्वमाऊली ज्ञानोबराय आदी सर्व संतांच्या चरणी प्रातस्मरणी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या चरणी माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवारांच्या वैकुंठवासी श्रीगुरू बाबांच्या चरणी सेवा समर्पित करून उपस्थित तुम्हा सर्व भाविक मंडळी, भक्तिमती माता, परिसरातून आलेले, पंचक्रोशीतून आलेले सगळी भाविक मंडळी, वारकरी मंडळी, त्याच्यामध्ये करमाडकर मंडळी आहे. भार काहीच न घ्यावा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा, होईल आघवा. तुका म्हणे आनंद, तुका म्हणे आनंद, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. तुका म्हणे आनंद, तुका म्हणे आनंद, युक्त आहार विहार, युक्त आहार
सार नेम इंद्रियासी सार नसावी बासर नसावी बासर निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण निद्रा निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण निद्रा बहु